गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद। आजची आपण गुरुपौर्णिमा सद्गुरु दत्तात्रय भगवान स्वामी समर्थ साईनाथ भगवान यांच्या शरणी आज आपण खऱ्या अर्थाने कृतज्ञता भाव। गुरु काय तर गुरु हा कधी काळांचा जो आपला गुरु असतो तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला एक कल्पतरू असतो आणि म्हणून गुरु हा कल्पतरू आहे, पण तो आपल्या खऱ्या अर्थाने जीवनातला उत्तमातला उत्तम दीपस्तंभ आहे। थंबासारखा आपल्या ते पाठीशी असतो आणि गुरु हा आपल्या जीवनातला खरा आधार कोण असेल तो गुरु आहे। गुरुवर इतका विश्वास, गुरुतत्वाकडे विश्वास असला पाहिजे आणि विश्वास हेच मोठं मूळ तत्व आहे। ज्याच्याकडे विश्वास नसेल तर गुरुतत्व त्याच्याकडे काम नाही करत। गुरुतत्वाचं काम करायचं असेल, गुरुतत्व आपल्याला समजायचं असेल तर आपण गुरुशी एकनिष्ठ असलं पाहिजे। गुरुशी एकनिष्ठता, तत्परता आणि गुरु सांगेल तसं त्या विचाराने चाललं पाहिजे। तसे जो बरसता है वो गरजता नहीं, गरजता है वो बरसता नहीं। जो गरजतो तो बरसत नाही आणि बरसतो तो गरजत नाही। ह्या गुरुच्या शरणात ठिकाणी आपण असं असलं पाहिजे जसा ज्या तत्वाने समुद्राकडनं वरती पाणी चढतो आणि तोच पाऊस ढगात येतो आणि ढगातला पुन्हा नदी नाल्यात येतो, पुन्हा तो नदी नाले समुद्राला मिळतात। म्हणजे तत्वाशी मिळलं पाहिजे। गुरुतत्व काय तर माझ्यातलाच गुरुतत्व आपल्यात आहे आणि त्या गुरुतत्वाला आपण भेटलं पाहिजे। म्हणून गुरुतत्व हे उत्तमातला उत्तम आपल्या जीवनाला, जीवाला आणि पारमार्थिक परमार्थ, जीवात्मक परमार्थ आणि जो आपला खऱ्या अर्थाने आपल्या जीवाला उद्धार करण्याचं काम कोण करत असेल तो गुरु। म्हणून गुरुवर एकनिष्ठ भाव, एकनिष्ठ विश्वास आपल्या गुरुवर असला पाहिजे। नुसता गुरु करून चालत नाही, तर गुरुच्या विचाराने चालता आलं पाहिजे। गुरु हा खरा गुरुतत्व आहे, म्हणजे काय गुणात्मक तत्व गुरु आहे। म्हणून गुरुशरणी आपण जातो तर आपल्या शरीररूपी देहाला शृंगार रूप बनवतो विचाराने। म्हणून गुरु आणि गुरुवर इतका विश्वास असावा का त्याला कुठली शंका नसावी। आपण जेव्हा आपण नाव्यांकडे जातो केस कापायला वगैरे, तेव्हा तो विचार आपण करत नाही का हा माझा गळा कापेल का माझा कान कापेल, हा विचार नाही करत का त्याचा विश्वास असतो, सहज आपण बसून राहतो। असा गुरुशरणी विश्वास असला पाहिजे। गुरुच्या विचाराने, गुरुच्या आचाराने, व्यवहाराने जगता आलं पाहिजे, ते गुरुतत्व। आणि ते माझ्यात यावं, त्याच्या शरणी खऱ्या अर्थाने कृतज्ञता भाव अर्पण करता आलं पाहिजे। हीच गुरुशरणी पूजा, हीच उत्तम गुरुपौर्णिमा। गुरुदेव दत्त होय।